बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। भोंगळ आणि गलथान कारभार कसा असतो हे जर बघायचं असेल तर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला भेट द्यायला हवी। कसबापाडा रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच्या जलशुद्धीकरण केंद्रात काळंबावाडीत थेट पाईपलाईनचं पाणी येतंय। मोठ्या प्रमाणात येणारे हे पाणी साठवणूक करण्याची किंवा वितरण करण्याची क्षमता नसल्यानं हे पाणी चक्क रमणमळ्यातील काही गल्ल्यांमध्ये आणि शेतामध्ये सोडून दिलं जातंय। परिणामी रमणमळ्यातील शेतांमध्ये पाणी साचून काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होतंय, तर लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जातंय। महानगरपालिकेच्या बेपर्वाईमुळे काही दिवसांपूर्वी हेच पाणी रमणमळ्यातील अनेक घरांमध्ये शिरलं होतं। याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय ही म्हण कोल्हापूर महापालिकेला तंतोतंत लागू पडते। एकीकडे अजूनही कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासतीये, तर दुसरीकडे काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं कोल्हापूर शहरात येणारं लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जातंय। विशेषतः SP ऑफिस समोर असलेल्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे। या फिल्टर हाऊसमध्ये 19 ते 20 mld पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे, पण अनेक वेळा काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेतून 25 mld पर्यंत पाणी येतंय। त्या प्रमाणात पाणी साठवण्याची किंवा वितरणाची या फिल्टर हाऊसची क्षमता नाही। त्यामुळे थेट पाईपलाईनचं पाणी चक्क रमणमळा आणि न्यू पॅलेस परिसरातील शेतांमध्ये सोडलं जातंय। परिणामी जावडेकर रेसिडेन्सी मागे असलेल्या शेतांमध्ये घोट्या इतकं पाणी साचून राहतंय। त्यामुळे या परिसरातील शेतकरी वैतागलेत। शेतात पाणी साचून राहिल्यानं ऊस आणि भात पिकांची कापणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झालाय, तर संपूर्ण शेतात दलदल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अतिरेकी पाण्यामुळे जमीन क्षारफुटीची भीती निर्माण झाली आहे। आम्ही इथं शेती आमची आहे, बरेच वर्ष झालं आम्ही शेती इथं करतो। आता फिल्टर हाऊसचे पाणी जे जादा होतेले पाणी आहे ते पाणी खाली शेतीत सोडलेलं आहे, पण ते पाणी सोडलेले असल्यानं आमची भात काढायची अडचण झालेली आहे। ऊसाची पिकं आता घालवायची कशी, कारखाने चालू तरी झालेले आहेत पण पाणी अजून काय बंद होत नाही आणि वारंवार फोन करून सुद्धा की आम्हाला तिथं दाद दिली जात नाही। थेट पाईपलाईनचे पाणी आपल्या इथे कोल्हापूर कसबापाडा वॉटर फिल्टर हाऊसला उडवले जाते। त्याचे जेवढे लागते तेवढे घ्यायचे सोडून विनाकारण एवढं पाणी घेतलं जाते की पाण्याचा लोट इकडे शेतकऱ्यांच्यात सोडला जातो आणि शेताचे आता अशी नुकसान आहे की भात आम्हाला कापायची पंचायत झालेली आहे। आम्ही भात कसं कापायचे, ऊस कसा काढायचा, गुडघाभर पाणी शेतात आहे, आम्ही कशी कर्ज भागवायची। वारंवार फोन करून देखील आमचे कोण दाद घेत नाही, कॉर्पोरेशन इकडे बघत नाही। काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सोडलेलं पाणी रमणमळ्यातील अनेक घरांमध्ये घुसलं होतं। त्यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली। ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कच्या मागील बाजूस असलेल्या सखल भागातील अनेक घरांमध्ये आणि बंगल्यांमध्ये हे पाणी शिरून लोकांचं नुकसान होतंय, पण तरीही महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला शहाणपण येत नाही। याबाबत पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनीही ही समस्या मान्य केली आहे। थेट पाईपलाईनचं पाणी गरजेपेक्षा जास्त येत असल्यानं वाढीव पाणी साठवता येत नाही असं सांगण्यात आलंय। त्यातून कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठ्यातील विसंगती आणि असमानता दिसून येतेय।